फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ व्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. मी रुपाली स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण खूप छान प्रतिसाद दिला आमच्या पहिल्या 2 मार्गशीर्ष गुरुवारच्या मुखवट्यांच्या व्हिडिओला. तर आपण अजून ॲडिशनल काही मुखवटे ॲड केलेले आहेत, ते आपण बघूया. यावेळी म्हणजे ही माझी फर्स्ट टाईमच आहे, माझा नवीन व्यवसाय आहे आणि मला असं वाटतं की आपण आपल्या कस्टमर्सना सॅटिस्फाईड केलं पाहिजे छान छान पूजेचे आर्टिकल्स देऊन. त्यामुळे मी असे छान छान अरेंज करते मुखवटे, ज्याच्याकडून कस्टमरला चॉईस करायला अशी भरपूर चॉईस असावी. तर म्हणून मी अजून ॲड केलेले आहेत छान असे, आणि बेस्ट क्वालिटीचेच आहेत माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही टेन्शनचं काय घेण्याचं काहीच कारण नाही. आणि हे मुखवटे असे आहेत की तुम्ही एकदा घेतलं तर तुम्हाला 4-5 वर्ष तरी तुम्ही आरामात सेम मुखवटा वापरू शकता. तर मी तुम्हाला दाखवते आजचे ॲडिशन्स. तर पहिलं सुरुवात करूया आपण. महालक्ष्मीचा हा प्लास्टिकचा मुखवटा आहे, बघू शकता तुम्ही. महालक्ष्मीचा मुखवटा बघा, मळवट भरलेला आहे छान असा, डार्क हळदी कलरमध्ये आहे. हे बघा, टिकली हळदी कुंकू लावलेलं आहे प्रॉपर. खूप सुंदर चेहरा आहे, बघू शकता. हे बघा वरचं काम प्लास्टिकमध्ये ही, आणि नाजूक काम आहे बघा. हसमुख आहे, स्मित हास्य आहे एकदम. आणि मागे असं आहे प्लास्टिकमध्ये, चांगलं प्लास्टिक आहे एकदम. हे बघा, ह्याची साईज सांगते मी तुम्हाला. 8x5 आहे, अशी लांबी 8 इंच आहे, लांबी 8 इंच आहे आणि रुंदी 5 इंच आहे. ठीक आहे. ज्याला कोणालाही लक्ष्मी हवी असेल, महालक्ष्मी, त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. खूप सुंदर मुखवटे आहेत हे, आणि क्वालिटीप्रमाणे भरपूर रिजनेबल रेटमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आणि ज्याच्या रेट जास्त आहेत त्याची जशी क्वालिटी आहे म्हणून ते रेट जास्त आहेत. आणि तुम्हाला ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं तसं आपल्या वापरण्यावर असतं. तुम्ही जसं ते मुखवटा वापराल ना, ओलं वगैरे काय करायचं नाही, ते छान तसं राहतं. आपला मार्गशीर्ष झाला की ते व्यवस्थित पुसून, ड्राय कपड्याने पुसून वगैरे ना, जसं होतं प्लास्टिकमध्ये बॉक्समध्ये तसंच ठेवून द्यायचा. ते मुखवटे वर्षानुवर्ष तसेच राहतात. माझ्याकडे सुद्धा माझा मुखवटा जो आहे ते मागच्या वर्षी मी 2 नवीन घेतले. त्याच्या आधीचा एक आहे, तो मी 4 वर्ष तरी झालीत त्याला, तो अजून सेम आहे. तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात बघालच. तर आता हा बघा, हा फर्स्ट न्यू ॲडिशन आहे, महालक्ष्मी आईंचा मुखवटा भरलेला, थोडा वेगळा. नाही तर आपलं ते स्किन टोन डार्क असतं ना, हे वेगळं आहे. परत दुसरा बघा, लक्ष्मी आई आहे सुंदर अशी. ती नाकी डोळी तुम्ही बघू शकता, एवढी सुंदर आहे. प्लास्टिकमध्येच आहे ही, पण फायबर नाही आहे, प्लास्टिकच आहे. पण वाटणार नाही तुम्हाला, असं छान एकदम जाड. आणि त्याचं काम पण बघा तुम्ही, खूप सुंदर आहे. हे बघा इथे मस्त असं, नुसतं प्लास्टिक असं नाही, एवढं काम पण खूप छान आहे त्याच्यावर. हे बघा बिंदी बघा, आणि रेड आणि गोल्डन कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं, बघू शकता. हे काम बघा डायमंड्सचं, हे बघा. आणि बघा कान पण पूर्ण भरलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला काय वेगळं असं कानात घालायची गरजच नाही. पूर्ण कान आहेत बघा, छान. आणि हे तर नेकलेस घातल्यासारखंच वाटतं, खूप सुंदर आहे. याची साईज मी सांगते तुम्हाला, 8x4 आहे, लांबी 8 इंच आहे, बघू शकता. लांबी 8 इंच अशी, आणि रुंदी 4 इंच. खूप सुंदर अशी लक्ष्मी आई. आणि ह्याच्यातच दुसरा प्रकार आहे, ह्याच्यामध्ये कशी टिकली आहे ना, त्याच्यामध्ये टिकलीला ॲडिशन थोडीशी डिझाईन त्यांनी केलेली आहे. हे बघा, सुंदर दिसते. लग्नात कसं काय काय नवरी अशा करतात ना, तसं दिसतंय बघा, छान. किती सुंदर दिसते ही लक्ष्मी आई, खूप सुंदर आहे. आणि हास्य एकदम स्मित आहे त्यांचं, गोड हसतात एकदम, स्माईल. यावेळी एवढे व्हरायटीज आलेत ना, असं वाटतं की गुरुवार आपले 4 गुरुवार कमी पडतात मुखवट्यांसाठी. असं वाटतं की सगळेच लावावे एक एक दिवशी, पण भरपूर आहेत बघा तुम्ही. ज्यांना कोणाला ही लक्ष्मी आई आवडेल ना छान अशी, त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला रेटसाठी मेसेज करा.
ठीक आहे. आता ही आपली ऐश्वर्य लक्ष्मी आहे. ऐश्वर्य लक्ष्मी खूप सुंदर आहे. ही पण एकदम स्किन टोन एकदम मॅट फिनिशिंगमध्ये, ही ग्लॉसी नाही आहे म्हणून ते एकदम असं लाईट दिसतंय तुम्हाला काम. हे बघा मुकुट बघा तिचा सुंदर असा, हे मागे लावलेलं आहे एक्स्ट्रा प्रभावळसारखं मागे, आणि हे याला इलास्टिक आहे, त्यामध्ये हुक दिलेला आहे, थोडं वेगळं पॅटर्न. आणि इथे होल्स पण आहेत साईडला. नाही इथे होल्स नाही आहेत, फक्त हे आहेत, होल नाही आहेत इथे साईडला, म्हणूनच हे दिलं आहे. ह्याला हुक आहे आणि हा रबर दिला आहे, तो नारळाला तुम्ही फिक्स करायचा. हे बघा डोळे बघा, टिकली सिंपल आहे, फेसला काही असं केलेलं नाही आहे, सिंपल टिकली आहे, बिंदी आहे. कानाला बघा असं डायमंड वर्क आहे, कानातले बघा. आणि हे बघा ना नेकलेससारखं ऐश्वर्य लक्ष्मी. हे बघा मस्त. हिची साईज मी सांगते, 8.5 बाय 4 इंच. म्हणजे हे जे मुकुट आहे ना तिथून 8.5 आहे आणि अशी रुंदी 4 इंच, आणि इथपासून हे प्रभावळपासून बघितलं तर टोटल 10 इंच आहे. हे बघा खूप सुंदर आहे ऐश्वर्य लक्ष्मी. तर ज्याला कोणाला ऐश्वर्य लक्ष्मीचा मुखवटा हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. बघूया आता आपण अजून पुढचे मुखवटे. तर आता आपण बघूया महालक्ष्मी आईचे प्लास्टिक आणि फायबरमधले मुखवटे. ह्याच्यातले थोडे मी आधी दाखवलेले पण असतील. मी आजच्या व्हिडिओमध्ये ओव्हरऑल माझ्याकडे जेवढे मुखवटे आहेत ते सगळे दाखवते. तर परत एकदा बघूया आपण, यातले काही नवीन पण आहेत म्हणून हे दाखवलेले आहेत. ही प्लास्टिकमध्ये बघा महालक्ष्मी आई, छान असं काम आहे. हे बघा प्लास्टिकमध्ये आहे, मागून बघू शकता. हे बघा ह्याचं साईज तुम्हाला सांगते मी, 7.5 बाय 4 इंच आहे. लांबी 7.5 आहे इंच आणि रुंदी 4 इंच आहे. आणि ही ॲफोर्डेबल अशा रेटमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे आणि छान दिसतात. ही मांडल्यावर आपल्याला दिसायला असं वाटतं की छोटी आहे वगैरे, पण ते छोटी नाही आहे ही, पण मांडल्यावरती खूप छान दिसते महालक्ष्मी आईची मूर्ती. 7.5 बाय 4 इंच प्लास्टिकमध्ये. तर ज्याला कोणाला ही मूर्ती आपल्या मुखवटा हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. ठीक आहे. मग नंतर प्लास्टिकमध्ये हा आहे मोठा, हा 11 बाय 8 इंचमध्ये बघू शकता तुम्ही. ह्याची लेंथ 11 इंच आहे आणि रुंदी 8 इंच आहे. प्लास्टिकमध्ये आहे, बघू शकता. खूप सुंदर आहे, सिम्पल अँड सोबर आहे, जास्त वर्क वगैरे नाही आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे. तर ज्यांना कोणाला हा 11 इंचचा महालक्ष्मीचा मुखवटा हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. 11 बाय 6 इंच, 11 लेंथ आणि असं 6 इंच. ठीक आहे. आता आपण बघूया फायबरमध्ये सुंदर अशी महालक्ष्मी आई बघा, खूप छान आहे. हे ग्लॉसी नाही आहे, मॅट फिनिशमध्ये आणि हँड पेंटेड आहे, त्यामुळे ह्याची कॉस्ट थोडी जास्त आहे. पण हा वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे, खूप सुंदर वर्क आहे. जसं मी मगाशी सांगितलं तसं हे सगळे मुखवटे जे सुंदर सुंदर नाजूक अशा कामाचे आहेत ते तुम्ही वन टाईम इन्व्हेस्ट करून 4-5 वर्ष तसे वापरू शकता. फक्त तुम्हाला छान व्यवस्थित त्यांना ठेवायचं आहे स्टोअर करून. हे बघा या मुखवट्यांना इथे वरच आहे हा बांधायचं, म्हणजे इथे वेगळे होल्स नाही आहेत, तर तुम्हाला इथेच असं व्यवस्थित बांधायला लागेल. इथे मधल्या भागी म्हणजे नारळ असा येतो, तर नारळाच्या सेंटरला बरोबर हे बसतात मुखवटे. तर ह्याची साईज मी सांगते तुम्हाला, 7.7 लेंथ आहे लांबी आणि 4.5 रुंदी आहे. 7.7 लेंथ आहे आणि 4.5 इंचेस रुंदी आहे. हँड पेंटेड आहे आणि फायबरमध्ये. याची डिझाईन बघा तुम्ही, मोत्याचं काम आहे,
मोत्याचं काम आहे. इथे चंद्रकोर बघा, पूर्ण डायमंड लावले आहेत त्याला. इथे मळवट त्याला बॉर्डर दिली डायमंडची. नथ आहे छान. हे बघा, खूप सुंदर वेगवेगळं सगळं डिझाईन आहे प्रत्येक लाईनमध्ये. तर ज्याला कोणाला हा मुखवटा हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. हँड पेंटेड फायबरमध्ये मुखवटा महालक्ष्मीचा. साईज मी सांगितलेली आहे 7.7 लांबी आणि 4.5 इंचेस रुंदी. ठीक आहे. आणि ही अजून एक आहे सुंदर अशी महालक्ष्मी आई. म्हणजे ह्याच्यामध्ये चंद्रकोरला बघा कसं खडे लावलेले, तर ह्याच्यामध्ये नॉर्मल चंद्रकोर आहे. आणि हे काम बघा नाजूक असं. आणि साईडला पॅच आहेत. ह्याच्यामध्ये इयरिंग्स घालण्यासाठी वेगळी जागा नाही आहे, कारण हे पॅच लावले आहेत आणि इयरिंग्सची गरज पण नाही. खूप सुंदर दिसतं आहे. आणि ह्यालाही इथेच बांधायला आहे. इथे कुठे वेगळं होल नाही आहे, इथेच बांधायला आहे. तर ज्यांना कोणाला हा सुंदर असा मुखवटा हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. महालक्ष्मीचा मुखवटा. ह्याची साईज मी सांगते तुम्हाला 7.9 इंच लांबी आहे आणि 4.2 रुंदी आहे. 7.9 इंच आणि 4.2. ठीक आहे. तर असे होते हे महालक्ष्मी आईंचे प्लास्टिक आणि फायबरमधले मुखवटे. हे 2 व्हरायटी प्लास्टिकमध्ये आहेत, फर्स्ट आणि हे लास्ट मोठा. आणि हे हँड पेंटेड आहेत. ठीक आहे. तर आपण बघूया पुढचे मुखवटे. आता हे तुम्ही बघू शकता, समोर तुम्ही बघू शकता सुंदर असं तुळजाभवानीच्या मुखवटे आहेत. तुळजाभवानीचे मुखवटे. आणि दोन्हीवर वर्क वेगवेगळं आहे. तर ह्याच्यामध्ये सेम वर्क असं नाही मिळत. आणि आम्ही पण मार्केटमध्ये बघितलं तर प्रत्येक मुखवट्यावर असं वेगवेगळं वर्क आहे. तर सेम असं वर्क असं नाही मिळत. तर ह्याच्यावर बघा, या मुखवट्यावर सुंदर असा मुखवटा आहे. इथे कीर्तिमुख पण आहे. आणि बघा, एकदम साक्षात अशी तुळजाभवानीच अशी रूप दिसतंय, जसं मंदिरात आहे तसं. खूप सुंदर दिसतंय. डोळे वगैरे खूप सुंदर आहे बघा. हा एक झाला आणि हा दुसरा असा आहे. ह्याच्यामध्ये वेगळं म्हणजे बघा, ती जी टिकली लावली आहे त्याच्या खाली हे असं ब्लॅक अँड व्हाईट डॉट आहे. आणि इथे थोडं खाली दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावर तर वर्क आहे ना एकदम वेगळं आहे. हे बघा, इथे वर्क बघा आणि इकडे बघा हे रेड बॉर्डर लावलेलं आहे तिथे. त्यामुळे हा भरलेला वाटतो एकदम. आणि हा पण सुंदरच आहे. याची लेंथ सांगते मी तुम्हाला. .5 आहे पूर्ण लेंथ. पूर्ण लेंथ 11.5 इंचेस आहे. आणि रुंदी 3.8 इंचेस. कारण चेहरा असा छोटूसा आहे तर 3.8 इंचेसच आहे रुंदी. पण लांबी ह्याची 11.5 इंचेस आहे. आणि तुम्हाला बांधण्यासाठी ना मागे बघा इकडे दिलं आहे. फेस जिथे स्टार्ट होतो ना, कपाळाच्या वरती जागा, तिथे बांधायला दिलेलं आहे. आणि इथे साईडला पण आहे. ते व्यवस्थित बांधला जातो तो. तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे 2 होल आहेत. म्हणजे हे फेसचे ना, हे साईडला डोक्याच्या साईडला इथे 2 होल आहेत. परत इथे पण 2 होल आहेत. म्हणजे कानाच्या खालती, म्हणजे बांधण्यासाठी नाही आहे. इथे तुम्ही इयरिंग्स घालण्यासाठी आहे हे होल्स. हे कानातल्यांसाठी आहे. आणि तुम्ही जर पातळ दोरा वगैरे घातला तर कानातलं सकट तुम्ही इथे बांधू पण शकता. ठीक आहे. तर हे तुळजाभवानीचं जवळून बघा तुम्ही छान. खूप सुंदर आहे. एकदम बघत राहावंसं वाटतं असं काम आहे. फेसच एवढा सुंदर आहे ना. 11.5 इंच लांबी आहे. आणि 3.8 इंचेस आहे रुंदी.
ठीक आहे. आता मी दुसरा दाखवते, तो आता जवळून दाखवते तुम्हाला. तुळजाभवानी हा बघा सेकंड वन. ह्याला छान असं इथे मस्त वेल्वेटचं हे लावलेलं आहे, फॅब्रिक आहे, त्याच्यावर वर्क आहे, कीर्तिमुख आहे आणि इथे पण फॅब्रिक लावलं आहे. वरपासून इथपर्यंत एवढं छान काम आहे ना, सुंदर दिसतं. आणि मी जसं सांगते म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये की जेवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसण्यात येणार नाही तेवढं तुम्ही प्रत्यक्षात बघाल ना तर खूप सुंदर दिसतात हे मुखवटे. ठीक आहे. तर हे झाले 2 तुळजाभवानीचे मुखवटे. आता हा मध्ये तुम्ही बघू शकता हा मुखवटा, हे बघा, हे महालक्ष्मी आणि तुळजाभवानीचं कॉम्बिनेशन आहे. हे बघा, हे तुळजाभवानी आहे आणि हे तुळजाभवानी आणि महालक्ष्मीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे महालक्ष्मीचा मळवट पण आहे, तुळजाभवानीचं हे गंध पण आहे. सुंदर असं. आधी आपल्याकडे होतं अजून एक, मी शॉर्ट्स तुम्ही माझं बघितलं असेल, डोंबिवलीच्या पूर्वाताईंनी तो बुक केला होता. पण त्याच्यामध्ये इथे हे असं कसं आहे, हे रेड आणि येल्लो तसं होतं, रेड आणि येल्लो. पण आता ते अवेलेबल नाही आहे, त्यामुळे असं आहे आता कॉम्बोमध्ये. फुल हळदी कलर आहे, मस्त. हे वर्क बघा, सुंदर असं. आणि हसमुख चेहरा, डोळे एकदम जिवंत, खूप सुंदर मुखवटे आहेत. तर ज्यांना कोणाला हे कॉम्बोवाला मुखवटा हवा असेल त्यांनी मला सांगा. आणि हे नुसतं ओरिजिनल तुळजाभवानीचा मुखवटा असेल हवा असेल तरी मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी. ठीक आहे. तर आता आपण परत जे सगळे मुखवटे आपण बघूया, हे आजचे सगळे नवीनपर्यंत झाले. आता आपण रिपीट बघतोय परत एकदा, जे आता अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आता बघू शकता तुम्ही छान अशी नारायणी देवीचे मुखवटे आहेत हे. ह्याच्यात तुम्ही बघू शकता थोडं असं वर्क वेगळं आहे, नारायणी देवी आहे, थोडंसं ब्रॉड आहे ते शेपमध्ये आणि मुकुटावर पण असं जरा हेवी काम आहे. आणि इथे जसं तुम्ही बघू शकता हे थोडं कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे. हा ब्रॉड आहे ना फेस, हा थोडा छोटासा फेस आहे आणि मुकुटावर थोडं छोटं काम आहे, त्यामुळे हे मोठा पॅच आहे ना, त्यामुळे तो मोठा पण दिसतोय. आणि थोडं मोठं मुकुट पण आहे, ह्याचा मुकुट थोडा छोटा आहे. तर नारायणी देवीचे हे आपल्याकडे आहेत. एक आहे येल्लो कलरमध्ये, एक रेड कलरमध्ये, ह्याच्यातही येल्लो आहे आणि एक पिंक आहे. हे कलर सेम वगैरे मिळतच नाही, तर हे नेहमी वेगवेगळे मिळतात. जसं आपण जाऊ ना तसं वेगळं वेगळंच असतं. सिमिलर हे वर्क असतं ना, कारण हँडवर्क केलेलं आहे ना, त्यामुळे सेम नसतंच ते. त्याच्यात तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळेल. तर हा जवळून बघूया आपण. छान अशी नारायणी देवी, खूप सुंदर आहे बघा, कसा फेस आहे, छान एकदम क्यूट आहे. आणि झुमके वगैरे वेगळे घालायची गरज नाही, ऑलरेडी आहेतच. आणि वर्क पण खूप सिम्पल आणि सोबर केलेले आहे बघा. हळदी कुंकू छान फायबरचे आहेत आणि इथे बांधण्यासाठी इथे होल आहेत. ह्याचं साईज वगैरे मी सांगितली होती, पण मी सांगते तुम्हाला. 7.6x4 आहे, 7.6 लांबी आणि 4 इंचेस रुंदी. 7.6x4. हा येल्लो आहे, तशी ही रेड आहे बघा, रेड कलर. वर्क बघा, बारीक बारीक खड्यांचं काम. आणि डोळे बघा ना तुम्ही, डोळे किती सुंदर डोळे आहेत, खूप सुंदर आहे ही. आणि सजवल्यावर ना तुम्ही साडी वगैरे दिसून खूप सुंदर दिसणार आहे. हे बघा नारायणी देवी. आणि तसंच आपण दुसरं पॅटर्न बघूया. हे बघा सुंदर, हे बघा खूप छान काम आहे. ते बघा कसं केलं आहे, खूप मस्त केलं आहे मुखवट्यांवर बघा. म्हणजे फरक बघा तुम्ही ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. हा तिचा मुकुट छोटा आहे ह्याच्यामध्ये, बाकी केसांची ठेवण वगैरे सेम आहे. ह्याच्यामध्ये चेहरा गोल आहे, जास्त चेहरा दिसतोय आणि ह्याच्यामध्ये असं शेप दिला आहे इकडे. हे बघा दोन्ही सुंदर आहेत. तुम्हाला जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपसाठी मेसेज करा. ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे, पिंक कलर.
हा बघा गुलाल कलर आहे थोडा, म्हणजे हा बघा, तर हा एक कलर आहे नारायणी आई. ह्याच्यामध्ये इथे कोणामध्ये वर आहे, कोणामध्ये इथे बांधण्यासाठी. ठीक आहे. नारायणी आईचे जे मुखवटे तुम्हाला हवे असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज करा रेटसाठी. ही एकविरा आई तुम्ही बघू शकता. सुंदर अशी स्किन टोन बघा, आपला नॉर्मल स्किन टोन असतो तसा स्किन टोन आहे, ग्लॉसी लुक आहे. आणि मी मागे पण सांगितलं होतं खूप सुंदर आहे हा मुखवटा. डोळे वगैरे अप्रतिम आहेत, एकदम सुंदर दिसते ही एकविरा देवी. खूप छान काम केलं आहे. हे बघा, याच्यात कानातले तुम्हाला घालण्यासाठी जागा पण आहे, इथे दोरी बांधण्यासाठी आहे, ही इयरिंगसाठी आहे, प्लास्टिकमध्ये आहे. पण बघून वाटणारच नाही की हे प्लास्टिक आहे, खूप सुंदर आहे. हे काम बघा, वेल्वेटचं हे लावलं आहे, इथे स्टोन वर्क खूप सुंदर आहे. याची साईज आहे 7.6 लेंथ आहे लांबी आणि 4.2 इंचेस रुंदी आहे. ही स्किन टोनवाली आहे आणि गोल्डनवाली वेगळी. आणि हे तर बघा तांदूळचं पण लुक दिलेलं आहे छान, हळदी कुंकू आणि तांदूळ. तर ही स्किन टोनमध्ये पण आहे, लाईट स्किन टोन. तसंच गोल्डन आहे आपल्याकडे, सेम साईज आहे, 7.5 लेंथ आहे आणि 4 इंचेस रुंदी आहे. हे बघा वर्क बघा याच्यावरचं पण, दोन्ही एकत्र बघू शकता. म्हणजे मला विचारलं असताना कोणती घ्यायची तर मी हीच घेतली असती. खूप छान दिसते. ही पण छान आहे, गोल्डन, ओरिजिनल गोल्डनच आहे ना मंदिरामध्ये, पण माझा चॉईस ही असती, लाईट स्किन टोन. बघा तुम्हाला जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे. तसंच आदिशक्तीचा मुखवटा बघूया, खूप सुंदर असा आणि हेवी पण आहे, वेटमध्ये पण हेवी आहे, फायबरमध्ये आहे. तर इथे बघा छान असा चेहरा बघा किती छान आहे, केस बघा, आणि प्रत्येक मुखवट्यामध्ये काय ना काय खासियत आहे, केसांची ठेवण वगैरे सगळं वेगवेगळेपणा खूप प्रत्येक आहे प्रत्येक मुखवट्यामध्ये. डोळे बघा, हे बघा वर्क बघा, किती सुंदर काम आहे, बघू शकता तुम्ही. हे साईडला पण बघा, केस खूप सुंदर आहे. आदिशक्ती. याचं लेंथ आहे 8.3 इंचेस, लांबी 8.3 इंचेस आणि 4 इंच रुंदी आहे. 8.3 इंचेस आणि 4 इंच बघा. आणि इथे होल आहेत बघा साईडला, इथे होल आहेत बांधण्यासाठी, हे बघा. आणि इथे इयरिंगसाठी आहेत, हे बघा. आदिशक्तीचा मुखवटा ज्यांना हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि ही सगळ्यात मस्त अशी पद्मसुंदरी, पद्मसुंदरी खूप सुंदर आहे, एकदम नावाप्रमाणे एकदम सुंदर आहे. स्किन टोन पण तिला एकदम छान आहे, एकदम व्हाईट नाही, एकदम सावळा नाही, खूप छान आहे. मॅट फिनिशिंगमध्ये आहे तरी पण त्याला शायनिंग आहे. डोळे, नाकी डोळी एकदम नाजूकपणा आहे. केसांची ठेवण बघू शकता. आणि तिचं नॉर्मल म्हणजे जो मुकुट आहे ना तो एवढाच आहे. हे मागे प्रभावळ केलेली आहे त्यामुळे त्याची लेंथ 10 इंचेसमध्ये जाते. नाहीतर मुकुटाची लेंथ म्हणजे हे प्रभावळ जर नसती तर 7.5 इंच आहे आणि रुंदी 4.7 इंच आहे. जर हे प्रभावळ वगळली तर, पण तर प्रभावळ वगळता येत नाही आपल्याला, आहे त्याच्या मागे, त्याच्यामुळे जास्त शो येतो आहे. तर ही 10 इंच पकडूया आपण, 10 इंच आणि 4.7 इंचेस रुंदी. आणि मागे बघा हे असं आहे आणि दोरी ऑलरेडी बांधलेली आहे, हे बघा. ठीक आहे. आणि ही छान दिसते, एकदम कलशला वगैरे लावल्यावर ना खूप सुंदर दिसते. पद्मसुंदरी देवी.
तर आता बघूया आपण माझी फेवरेट लक्ष्मी आईचा मुखवटा. आता माझे फेवरेट म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, तर हे या 2 लक्ष्मी आई आहेत. तर ही बघा छोटूशी आहे आणि छान मळवट भरलेली आहे. ही एकदम आपला छोटा नॉर्मल नारळ असतो ना छोटा, त्यालाही लागेल. छोटीशी आणि खूप छान आहे, मळवट भरलेली. बघा मी तर सांगते तुम्हाला, आधी हे बघून घ्या. कानात वगैरे खूप छान आहे, छान मुकुट आहे, काम बघा, कुंदन वर्क आहे, स्टोन वर्क आहे आणि इथे दोरा बांधलेला आहे. ही कानातल्यासाठी जागा आहे, पण इथे म्हणजे अशी गरज नाही आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही बांधण्यासाठी पण तो यूज करू शकता, कानाकडचा होल. ठीक आहे. तर ह्याची लेंथ मी सांगते, 6.4 इंचेस लांबी आहे आणि 3 इंच रुंदी आहे. 6.4 इंचेस आणि 3 इंच रुंदी. हे छान आहे, माझ्या हाताच्या पंजात मावते एवढी आहे. हे बघा, हाताच्या पंजामध्ये मावते. छोटी आहे, खूप सुंदर आहे. ठीक आहे, ही एक आहे. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट सुंदर अशी लक्ष्मी आई, मळवट भरलेली, मोठं कुंकू, चंद्रकोर, नाजूक एकदम, खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यावर पण हे काम वेगळं वेगळं असतं प्रत्येक वेळी. म्हणजे आता इथे फुलं आहेत, तर नेक्स्ट दुसऱ्या मुखवट्यावर काही दुसरं असेल, हे सेम असतं. पण आणि हे कसं ना, हे कामं जी आहेत ना ती हँडवर्क असतं, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. म्हणजे आता हा खडा जर इकडे आहे तर थोडासा हा साईडला किंवा काय असं होतं. असं कधी कधी मॅन्युअल वर्क आहे हे सगळं. थोडंसं इकडे तिकडे म्हणजे एकदम फॉल्टी नसतो. म्हणजे थोडा जरी इकडे झाला, आता हा समजा सांगते तुम्हाला, समजा ही इकडे लावलं आहे आणि हा थोडासा किंचित साईडला गेला आहे, तर म्हणजे एवढं लक्षात येत नाही ती, तेवढं तर आपण हे करू शकतो, एवढं तर चालतंच. हे बघा, म्हणजे मी एक्झाम्पल दिला, हे नाही आहे तसं. आता काही खडे बघा इथे लावलेलं असतं, तर कुठे इथे गॅप असतो, म्हणून ते फॉल्टी नसतं पीस, ते मॅन्युअल आहे सगळं केलेलं. किती सुंदर आहे बघा, देवी किती सुंदर आहे, मस्त फीचर्स. ह्याच्यामध्ये 2 स्किन टोन येतात. तर हा स्किन टोन असा आहे थोडा एकदम वेगळा, आणि ह्याच्यामध्ये अजून एक येतो, त्याच्यामध्ये डार्क लिप कलर एकदम डार्क असतो. पण दोन्हीही सेम आहेत आणि छानच दिसतात. तर ह्याचं लेंथ सांगते तुम्हाला, 8.5 इंचेस लांबी आहे आणि 4 इंच रुंदी आहे. 8.5 इंचेस आणि 4 इंच रुंदी. सुंदर अशी लक्ष्मी आई, माझी फेवरेट. आणि ह्याला आहेत होल्स इथे होल्स आहेत. म्हणजे तुम्ही असं समोर वर्क आहे, पण इथे होल्स त्यांनी ठेवलेले आहेत. आणि हे इथेही 2 होल्स आहेत, पण हे कानातल्यांसाठी आहे, तर हे 2 होल तुम्ही वापरू शकता. आणि दोरी बांधून जर तुमचे कानातले जात असतील तरी हे होल्स पण तुम्ही यूज करू शकता बांधण्यासाठी. खूप सुंदर आहेत. माझे फेवरेट, पर्सनल फेवरेट हे 2 आहेत, मळवट भरलेले आणि ही छोटीशी लक्ष्मी. आता बघूया आपण, हा एकमेव असा मुखवटा आहे जो POPचा आहे. ही पण देवी अशी सुंदर आहे, बघू शकता. सिम्पल, एकदम सिम्पल, जास्त वर्क वगैरे नाही. तिचे खळ्या बघा ना किती छान पडत आहेत. चेहरा पण एकदम सुंदर आहे. मुखवटा बघा, सिम्पल वर्क एकदम, जास्त काही नाही आहे. आणि हे गळ्याकडे असं आहे नेकलेससारखं. हे बघा, POPचा आहे हा. म्हणजे जिथून आम्ही घेतला त्यांनी सांगितलं हा POPचा आहे. हे बघा, दिसायला तर म्हणजे नॉर्मल फायबरसारखंच आहे, पण मी सांगते तुम्हाला, इथे होल आहेत आणि इथे इयरिंग्सचे होल आहेत. हा एक मुखवटा. ह्याची साईज नाही सांगितली ना मी, 8.4x4 आहे. याचं लांबी 8.4 आहे, रुंदी 4 इंचेस आहे. ठीक आहे. आणि ही पद्मलक्ष्मी आहे. ह्याच्यामध्ये व्हाईट मोत्यांची वर्कवाली पण होती, पण ती बुक झाली आहे. जर अवेलेबल झाली तर मी सांगेन, पण जी एक होती ती बुक झाली आहे. त्यामध्ये आता गोल्डन आहे. गोल्डन पण खूप सुंदर आहे, त्याचं काम अतिशय सुंदर आहे. बघा, बारीक काम आहे, बघू शकता. हिची साईज सांगते तुम्हाला मी, 8x4, लांबी 8 इंच,
रुंदी 4 इंच. खूप सुंदर आहे. झुमके वगैरे ऑलरेडी वर्क केलेलंच आहे, वेगळं घालायची गरजच नाही पडणार. खूप सुंदर दिसते ही देवी. हे बघा, बांधायला पण इथे कानातले घालायला आहे पण गरजच नाही आहे. मागून आहे पण ते पुढे ऑलरेडी घातल्यामुळे जागा नाही आहे. ठीक आहे. तर हे होतं आजचं माझं सगळं ओव्हरऑल मुखवट्यांचं कलेक्शन. सगळे मुखवटे विथ लेंथ, रुंदी सगळं सांगितलेलं आहे मी. म्हणजे मुखवट्याचं हे कुठलं आहे, प्लास्टिक आहे, फायबर आहे, POP आहे, ते पण मी सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला मुखवटे घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा. ठीक आहे. तर आता मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.